नमस्कार. विचार करा, सरकारी कार्यालयात आपलं काम अडकलंय, तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय आणि फायलींच्या ढिगाऱ्यात आपली फाईल कुठे गेलीये याचा पत्ताच नाही. हा अनुभव आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आलाच असेल, हो ना? पण जर मी सांगितलं की या दिरंगाईला आता कायमचा पूर्णविराम लागू शकतो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशाच जबरदस्त उपक्रमाबद्दल बोलणार आहोत. अगदी असंच काहीसं. साहेब, जमिनीच्या हद्दीच्या तक्रारीला 3 महिने झाले, काहीच हालचाल नाही. हे शब्द, ही निराशा महसूल कार्यालयात खूपच कॉमन आहे, नाही का? महिनोन महिने हेलबाटे मारायचे आणि तरीही पदरी काहीच पडत नाही. खूपच निराशाजनक असते हे सगळं. तर हे जे तक्रारींचं दुष्टचक्र आहे ते नेमकं कसं काम करतं, चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कल्पना करा, न संपणाऱ्या रांगा, टेबलांवर रचलेले प्रलंबित फायलींचे ढीग आणि महिनोन महिने फक्त प्रतीक्षा. महसूल कार्यालयातलं हे चित्र आपल्यासाठी काही नवीन नाही. या सगळ्यात सामान्य माणूस मात्र पार हतबल होऊन जातो. पण थांबा, आता हे चित्र बदलणार आहे, कारण सरकारने या समस्येवर एक नवीन आणि खूपच दक्ष असा उपाय शोधून काढला आहे. काय आहे हा उपाय? चला पाहूया. तर झालं असं की डिसेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने पारदर्शकतेच्या दिशेने खूप मोठं पाऊल उचललं. एक शासन निर्णय काढून दक्षता पथक म्हणजेच व्हिजिलन्स टीम्सची स्थापना केली. आणि सरकार याबद्दल किती गंभीर आहे हे महसूल मंत्र्यांच्या घोषणेतूनच स्पष्ट होतं. ते म्हणाले, आता बास, प्रत्येक विभागीय आयुक्त कार्यालयात दक्षता पथके स्थापन होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक तक्रारीची चौकशी फक्त 15 ते 30 दिवसात होईल. विचार करा, किती मोठा बदल आहे हा. म्हणजे आता महिने थांबायची अजिबात गरज नाही. आपली तक्रार जर सामान्य स्वरूपाची असेल तर त्यावर फक्त 30 दिवसांच्या आत एक प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला जाईल. फक्त 30 दिवस. पण जर तक्रार खूपच गंभीर स्वरूपाची असेल तर मग कारवाई आणखी वेगाने होणार. अशा प्रकरणांमध्ये चौकशी अहवाल फक्त आणि फक्त 15 दिवसात सादर करावा लागेल. यावरूनच वेळेला किती महत्त्व दिलं गेलंय हे आपल्याला दिसतं. तर मग कोण आहेत हे जे हे सगळं शक्य करून दाखवणार आहेत? कोण आहेत हे आपले नवीन सुपरहिरो? चला ओळख करून घेऊया या दक्षता पथकांची. सोप्या भाषेत सांगायचं तर हे दक्षता पथक म्हणजे एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आहे. महसूल विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्धच्या गंभीर तक्रारींची जलद आणि निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी ही पथकं थेट विभागीय आयुक्त स्तरावर काम करतात. अच्छा, मग ही पथकं नक्की कोणत्या प्रकारच्या तक्रारींची चौकशी करणार आहेत? तर बघा, आपली तक्रार जमिनीच्या मोजणी किंवा सीमांशी संबंधित असेल, स्टॅम्प ड्युटीबद्दल असेल किंवा वाळू, माती यांसारख्या गौण खनिजांशी संबंधित असेल. थोडक्यात महसूल विभागाच्या कुठल्याही कामाबद्दल तक्रार असेल तर हे पथक आपल्या मदतीला आहे. पण एक मिनिट, ही पथकं फक्त स्थापन करून झालं का? ती योग्य प्रकारे काम करत आहेत की नाही हे कोण पाहणार? त्यांच्या कामात पारदर्शकता कशी राखली जाईल? तर त्यासाठी सुद्धा एक भक्कम सिस्टम तयार करण्यात आली आहे. ही पूर्ण प्रोसेस कशी चालते ते बघा. सगळ्यात आधी राज्य सरकार एखादी विशिष्ट तक्रार या पथकाकडे सोपवतं. त्यानंतर किमान 4 अधिकाऱ्यांची एक टीम त्या प्रकरणाचा तपास सुरू करते. ते सर्व संबंधित कागदपत्र आणि रेकॉर्ड्स तपासतात आणि मग ठरलेल्या 15 किंवा 30 दिवसांच्या आत आपला चौकशी अहवाल सादर करतात. इतकंच नाही तर दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारसही करतात. एकदम सरळ आणि स्पष्ट प्रक्रिया आहे. आणि या सगळ्यावर लक्ष कोणाचं असतं? तर थेट महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यस्तरीय आढावा समिती आहे जी या सर्व दक्षता पथकांच्या कामावर नजर ठेवते. म्हणजे सगळा कारभार अगदी उच्च स्तरावरून मॉनिटर केला जातोय. तर या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ काय होतो? हाच तर आपल्या या कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. फरक अगदी स्पष्ट आहे. जुन्या पद्धतीत जिथे महिने दिरंगाई होती, तिथे नव्या पद्धतीत फक्त 15 ते 30 दिवसात निर्णय मिळतोय. जिथे फायली नोकरशाहीत हरवून जायच्या, तिथे आता थेट आणि जलद तपास होतोय. अनिश्चितता आणि निराशेची जागा आता स्पष्ट निराकरण आणि न्यायाने घेतली आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. आणि मग आपल्याला हे ऐकायला मिळतं, फक्त 20 दिवसात निकाल, आता आमची जमीन सुरक्षित आहे. बघा, हे शब्द किती समाधान देणारे आहेत. जिथे फक्त निराशा होती, तिथे आज जलद न्यायामुळे चेहऱ्यावर हसू आहे. ठीक आहे, तर ही सगळी माहिती तर आपल्याला मिळाली. पण आता खरी पाळी आहे आपली. ही माहिती फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाहीये, तर हे एक महत्त्वाचं साधन आहे जे आपण वापरू शकतो. आपल्याला किंवा आपल्या ओळखीतल्या कुणाला जमीन, मुद्रांक शुल्क किंवा खनिज हक्कांशी संबंधित अशीच काही समस्या भेडसावत आहे का?
जर उत्तर हो असेल तर ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचं आपल्याला आवाहन आहे, जागरूक रहा, आपली तक्रार योग्य ठिकाणी दाखल करा आणि अन्याय अजिबात सहन करू नका. लक्षात ठेवा, ही पथकं आपल्या हक्कांसाठीच आहेत आणि ग्रीन रुद्राक्ष तुमच्या सोबत आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या दक्षता पथकांमुळे जलधिन्याय हे आता फक्त एक सरकारी वचन राहिलेलं नाहीये, तर ती एक अधिकृत कार्यपद्धती बनली आहे. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.